चालू केलंय ना ते चालू आहे मला प्रश्न विचार पण मी तुला अगोदरच विचार हा विचार तू आता आंबेडकर कॉलेजला जातो त्या आंबेडकर कॉलेजचा पहिले संस्थापक कोण आहे पहिले विचार त्यांचं चंद्रकांत हंडोरे आणि त्यांच्या मिसेस संगीता हंडोरे बरोबर बस वाह क्या मुस्कुराहट है. कंटेंटचं कसं आहे, जोपर्यंत तुम्ही घरातून बाहेर निघून बघत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कंटेंट भेटणार नाही. घरी बसून कंटेंट नाही भेटणार. इफ यू वॉन्ट टू व्लॉग, इफ यू वॉन्ट टू इन्फ्लुएन्स समवन, भाई घरातून बाहेर निघा, कंटेंट शोधा. कंटेंट आहे, खूप आहे. घरातून बाहेर पडाल तर नक्की कंटेंट मिळेल. इथे ना माझ्या समोर एक रिक्षा आहे आणि मला जाऊन त्या काकांकडून रिक्षावाल्या कॉन्टेंट घ्यायचं आहे. बट माझी ना फुल फाटते, म्हणजे मी खूप जास्त नर्वस होतो आहे. बट स्टील मला काहीही करून काही ना काहीतरी कॉन्टेंट घ्यायलाच लागणार आहे. सो मी नडतोय. हे जे काका आहेत ते थोडं जरा डेंजर वाटते दिसायला. ते चेहऱ्यावरून जाम डेंजर वाटते आणि आता माझी फुल फाटले. पण मी जाणार तरी पण. चला आपण ट्राय मारूया. आराम करताय? तुमच्याकडे 5 मिनिटं आहेत काय माझ्यासाठी? निघालाय 2 मिनिटं फक्त थांबायला काय दिला ना. हा घाला शर्ट घाला, एकदम सही दिसत. तसं छान वाटतं. ओके, कॉलेज आहे आमचं चेंबूरला आंबेडकर. हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज. ते यांचं आपलं काय त्यांचं नाव, त्या चेंबूरच्या काहीतरी आहेत ना. तू कॉलेजला जातो. हा, आम्हाला चालू केलंय ना ते चालू आहे. मला प्रश्न विचार पण मी तुला अगोदरच विचार. हा विचार. तू आता आंबेडकर कॉलेजला जातो. त्या आंबेडकर कॉलेजचा पहिले संस्थापक कोण आहे पहिले विचार. त्यांचं चंद्रकांत हंडोरे आणि त्यांच्या मिसेस संगीता हंडोरे बरोबर. बस मी कोण नाही, मला थोडं हे आहे नॉलेज हे आहे. आणि ते नाही, फक्त बुद्धी बघायची बस. त्याचा जात धर्म बघायचा नाही. शिक्षणापेक्षा अनुभव जास्त महत्वाचा त्याचा असतो. जात धर्म बघायचं नाही माणूस. अच्छा जाऊ द्या, ते 3 प्रश्न सोडून द्या. आता तुम्ही मन जिंकलात तुम्ही. ते प्रश्नाचा काय का माझ्याकडून तुमच्यासाठी? नाही तू बोल ना. नाही माझ्याकडून तुमच्यासाठी. कारण इथून थोडा बोल, प्रश्न विचार. जाऊ द्या आता. नाही विचार. जाऊ द्या, ते प्रश्न राहू द्या बाजूला. तुम्ही मन जिंकलात माझा. आता विषय नाही, सोडून तू द्या. प्रश्न विचार. चला आलं तर आलं. हा? आलं अहो नाही, चला ते दिलंयच ना. हा जाऊ द्या आता. नाही तू आला आता प्रश्न विचार. आलं तर आलं. अच्छा काय विचारू आता? मग ते प्रश्न पण माझ्या डोक्यातून निघून गेले. चल विचार, अजून 2 मिनिटं. चला माझ्या ह्याच्याने विचारू, माझ्याच मनाने विचारतो. कुठलं बी विचार. आपण नाही घाबरत, आपण कुणालाच नाही घाबरत. अच्छा कोणतंही जनरल नॉलेज. अच्छा ठीक आहे, 1 मिनिट. तुम्ही कॉल बोलून घ्या. मी इकडे प्रश्न आठवतो. काकाने मलाच क्लीन बोल्ड करून टाकले. काय विचारू? हॅलो, हा नंतर फोन कर. मी आज 2 मिनिटांनी फोन कर. कॉलवर बोलतात, नंतर फोन कर. फुल मूड मध्ये येते आता. चल हो का. करा विचारतो. मला प्रश्न विचारायला लागले, तुम्ही उत्तर दे. अरे तुम्ही काय फुल मूड मध्ये आला तर आता तुम्ही मला थंड करायच्या मूड मध्ये मी तुम्हाला ना ते लेम जोक्स असतात माहितीये, म्हणजे असं ते जोक्स असतात त्यांना काय लॉजिक नसतो. तसं मला विचारतो. तुम्ही मला सांगा, अगरबत्तीच्या मम्मीला काय बोलणार आपण? अगरबत्तीच्या मम्मीला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. अगरबत्तीच्या मम्मीला काय बोलणार? ये फंस गया सीएम. बोलणार मम्मीला थोडासा. अगरबत्तीच्या मम्मीला ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई. उदबत्ती. नाही हिंदीमध्ये आहे प्रश्न. हिंदीमध्ये उत्तर. तुम्हाला हिंट देतो, चला. उत्तर हिंदीमध्ये आहे. हा, अगरबत्ती असते, त्याच्या मम्मीला काय बोलणार? थोडा दिमाग लावा. बघा हिंदीमध्ये उत्तर आहे. हिंदीमध्ये. हा, तुम्ही हा जो बोललाय ना तो बरोबर आहे, फक्त हिंदीमध्ये जा. आठवा हिंदीमध्ये शब्द आठवा. हा हिंदीमध्ये काय बोलतात? जी मेणबत्ती असते बघा, माहितीये तुम्हाला, तिला हिंदीमध्ये काय बोलतात? One eternity later. मोमबत्ती. कसं समजलं तुम्हाला? कसा आन्सर? मॉम म्हणजे आई. आई अगरबत्तीची मोमबत्ती. समजलं ना? एक माणूस आहे, त्याच्या डोक्यावर तांदूळ पडले.
तर ते काय होईल? तर त्याला आपण काय बोलणार? तांदूळ माहिती आहे तुम्हाला? हा तांदूळ. तांदूळला इंग्लिश मध्ये काय बोलतात? राईस. हा, आणि डोक्याला सर. हा. आता जर त्याच्या डोक्यावर माणसाच्या तांदूळ ठेवले तर आपण त्याला काय बोलणार? खूप लेम जोक आहे हा. बोला. ए उठाले रे देवा. काय ते म्हणतात ना, तू मेरा भेजा मत खा. अरे भाई, हे माझ्या खूप वरचेत, हे माझ्या खूप वरचेत. इथं शिक्षण नाही, इथं अनुभव बोलतो, इथं अनुभव बोलतो. भेजा मत खा. अरे यार, कडक कडक. त्याचा आन्सर होतो सरप्राईज. कडक कडक, एक नंबर. तुमच्या त्यांना घाई होती जायला, स्टील ते माझ्यासाठी थांबले. हा हा, दिलेस ना. काका एक नंबर आहेत, काय पण बोला. व्हेजा मी नाही ना खाल्ला तुमचा व्हेजा. नाही, तू तांदूळ ठेवले जर. पहिले तुम्ही प्या. अरे अहो, पहिले पिले तुम्ही बा. प्या, मी पण पिणार. अरे, अरे 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 अरे, असू द्या असू द्या. राहून दे. दर. अहो, प्या तुम्ही. अरे, जर तू पहिले पी. तुम्ही प्या, मी पण पिन. काय टेन्शन. अहो तोंड लावा, बिंदास तोंड लावा, काय हरकत नाही. वरून काय पिताय? काका छान भेटले. मी सांगतो, घरातून बाहेर निघा. कॉन्टेंट असतो, कॉन्टेंट खूप सारा असतो. घरातून बाहेर निघा. अजून घ्या तुम्ही, मग मी पितो. बस. बस. चला, थँक्यू, तुम्ही भेटला. जरा एक हग वेग करा. चला येतो. थँक्यू. फेसबुक वर टाकलं हे नाही. मी तुम्हाला युट्यूब वर नाही टाकणार आहे, आपल्याकडेच कॉलेजला नाही, टाकायचं. टाकू ना. अरे यार, ही अशी माणसं कुठे असतात. ठीक आहे, चला, थँक्यू. म्हणजे समजेल तरी हो हो हो, किती हुशार आहे. तेच तेच. थँक्यू. चला येतो. थँक्यू. माझी वाटून हातात आलेली, पण स्टील भाई, आय अचीव, आय अनलॉक. ब्रो लिटरली माझ्या हात पाय असे थरथरत होते ना त्यांना विचारायला जाताना. बट नंतर मग त्यांच्याशी फक्त 1 मिनिट बोलल्याच्या नंतर मी एवढा कम्फर्टेबल झालो ना त्यांच्यासोबत अगेन, की अशी माणसं खूप कमी बघायला भेटतात भाई. जेन्युअनली बाकी सगळे एकीकडे आणि त्या काकाने दिलेल्या क्वेश्चनचे आन्सर एकीकडे. मा कसम, म्हणजे त्यांच्या एक पण प्रश्नाचा आन्सर बरोबर नव्हता, पण त्यांचा कॉन्फिडन्स बघून एखादा माणूस पागल होईल, म्हणजे शिकलेला पण पागल होईल. मी त्यांना विचारलं की हे टाकू काय इंस्टावर, तर मला वाटलं की नको बोलतील. मला बोलते टाक टाक, त्यांना सगळ्यांना कळू दे मी किती हुशार आहे. म्हणजे ते तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता